100% फेल्ड केसेस जे आम्हाला दिसतात ते अनक्वालिफाईड लोकांकडून किंवा अनलायसन्स सेंटरमध्ये केलेले असतात। आता इथे फेल्ड म्हणजे एक्झॅक्टली काय, तर अननॅचरल हेअरलाईन, केसांचे रॉंग डायरेक्शन, कमी डेन्सिटी, डोनर एरियामध्ये पॅचेस, केसांच्या मुळाशी छोट्या फोडी किंवा स्कारिंग। एखाद्या व्यक्तीने हेअर ट्रान्सप्लांट केलं आणि त्याला नॅचरल दिसणारा रिझल्ट मिळाला तर आपण त्याला सक्सेसफुल हेअर ट्रान्सप्लांट म्हणू शकतो। बघा, हेअर ट्रान्सप्लांट ही एक अशी सर्जरी आहे ज्यामध्ये फक्त प्रोसेस महत्वाची नाही तर तो रिझल्ट खूप नॅचरल दिसणं पण गरजेचं आहे। प्रॉपर प्लॅनिंग, मेडिकल इक्विपमेंट्स, स्किल्ड आणि एक्सपिरियन्स सर्जन असणं गरजेचं आहे। पात्र नसलेल्या डॉक्टर कडून सर्जरी करून घेणं खूप महागात पडू शकतं, पण लोक ऍडव्हर्टाइज बघून, प्राइस बघून अनक्वालिफाईड क्लिनिक किंवा अनक्वालिफाईड डॉक्टर कडे जातात आणि रिझल्ट पॅची लुक, अननॅचरल हेअरलाईन आणि काही केसेसमध्ये डोनर एरिया पण कम्प्लिटली डॅमेज झालेला असतो। अशा पात्र नसलेल्या डॉक्टर कडून सर्जरी करून घेणं हे स्वतःच फेल्ड रिझल्टला इन्व्हिटेशन देण्यासारखं आहे। अननॅचरल रिझल्ट घेऊन जगणं हे टक्कल घेऊन जगण्यापेक्षा जास्त वेदनादायी आहे। म्हणून नॅचरल रिझल्टसाठी स्किलफुल, एक्सपिरियन्स आणि इलिजिबल असलेल्या डॉक्टरलाच भेटा।